नमस्कार मित्रांनो. आपण याआधी एक व्हिडिओ बनवलेला होता, जो की आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा. पण त्यावेळेस जे ॲप्लिकेशन होतं ते चालत नव्हतं. परत आपण ट्राय करूया. आपण ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल मारलंय. आपण परत प्ले स्टोअरला जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करूया. ज्याचं नाव आहे नारी शक्ती दूत. नारी शक्ती दूत. हे बघा. ठीक आहे, आपण याला इन्स्टॉल करूया. ठीक आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपलं ॲप्लिकेशन जे इथे इन्स्टॉल झालेलं आहे. आपण त्याला ओपन करून जी काही माहिती असेल ते फिल करून घेऊया आधी. डिटेल्स आपण फिल करूया. पहिले त्यांनी लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर मागितला आहे. ज्या टर्म आणि कंडिशन असतील त्या तुम्हाला स्वीकार करायच्या आहेत. मोबाईल नंबर एंटर केल्यावरती तुम्हाला सरळ, कारण की तुमची माहिती जर आधीच फिल असेल तर तुम्हाला ऑलरेडी मेन पेजवरती नेईल. अदरवाईज तुम्हाला ओ-टी-पी येईल. तर हे जे काय असेल, तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असल्या नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन, तर तुम्ही येस नोवरती क्लिक करा. बघा, पहिले जे आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जे चालवलेले आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा योजना आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या योजना, केलेले अर्ज. तर आपल्याला जे पहिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे. तर आपण प्लस आयकॉनवरती क्लिक करू. त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुम्ही महिलेचं संपूर्ण नाव, हे बघा, संपूर्ण नाव इथे तुम्ही महिलेचं जे काय नाव असेल ते पूर्ण इथे फिल करायचं आहे. त्याच्यानंतर मग जर अविवाहित जर मुलगी असेल, तर तिच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. जेणेकरून एक 21 वर्षाची जी मुलगी घरात असेल, ती ही मुलगी या योजनेसाठी पात्र आहे. त्याच्यानंतर विवाहित महिलेचं पतीचं नाव येईल. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव इथे मेन्शन करावं लागेल. वडील, आता इथे जर तुम्ही वडिलांचं सिलेक्ट केलं म्हणजे कुवारी मुलगीचं लग्न झालेलं नसेल, तर इथे हे फिल करण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर जन्मदिनांकावरती सिलेक्ट करून सर तुम्ही जे काही मंथ, डेट आणि इयर जे असेल ना, तर ते तुम्ही पर्टिक्युलरली सिलेक्ट करू शकता, जे काय असेल ते. त्याच्यानंतर तुमचं खाली आल्यावरती अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती, म्हणजे आधार कार्डवरती जो पत्ता आहे तोच तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आहे तो ॲज इट इज मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर जो पर्टिक्युलर तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करा, जो काही असेल तो. त्याच्यानंतर तिथे खाली आल्यावरती तुम्हाला इथे तालुका दिसेल. इथे तालुक्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचा, जो काही तुमचा तालुका असेल तो. त्याच्यानंतर गाव, पर्टिक्युलर जे गावाचं नाव असेल ते मेन्शन करा आणि जवळपास तुम्हाला ग्रामपंचायत आहे का नगरपंचायत आहे का नगरपालिका आहे ते तुम्ही इथे मेन्शन करा आणि पिनकोड जो आहे तो कंपल्सरी इथे लागणार आहे. तो पिनकोड तुमच्या एरियाचा जो असेल तो पिनकोड तुम्ही इथे टाका. नंतर जो मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल तुमच्याकडे जर असेल तर तो तुम्ही इथे मेन्शन करू शकता. अदरवाईज जो तुम्ही लॉग इन करताना यूज केला आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. पण त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड, जो आधार कार्ड काही 12 अंकी जो आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर खाली आल्यावरती शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? तर कुठल्या म्हणजे सपोज जर विधवा महिला असतील, त्यांना जर पेन्शन चालू असेल, विधवा जी आहे ती, तर ते जर घेत असतील तर ते ₹1500च्या जास्त नको आहे. जो तुम्ही घेत नसाल तर मग नंतर येते विभागनिहाय योजना. हे जे काही असेल ते इथे त्यांनी सिलेक्ट करण्यासाठी कुठलं ऑप्शन दिलं नाही. पण हे जर तुम्ही होय म्हटलं, तर इथे हे ऑप्शन इथे रक्कम टाकल्यावरती हे योजनेचं जे असेल, विभागनिहाय योजना, हे जी काय असेल ते ओपन होईल. ठीक आहे, आपण नाही म्हणून हे केलं. वैवाहिक स्थिती. तर वैवाहिक स्थिती अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, परिस्थिती आहे, निराधार आहे, घटस्फोटित आहे. ह्या ज्या आहेत, हा जो प्रकार आहे तो तुम्ही इथे निवडायचा. त्याच्यानंतर आले अर्जदाराचे खाते आणि असलेल्या बँकेचा तपशील. हा जो पॅराग्राफ आहे हा व्यवस्थित भरा मित्रांनो. बँकेचे नाव, जे काही तुमच्या बँकेचं नाव असेल ते तुम्ही मेन्शन करा. ओके. त्याच्यानंतर येतं तुमचं खातेधारकाचं नाव. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो, जॉइंट खातं जे असेल तर ते जॉइंट खातं, सेव्हिंग अकाउंटचं जे जॉइंट खातं असेल नवरा-बायकोचं, ते इथे चालणार नाही आहे. महिलेचं स्वतःचं वेगळं खातं पाहिजे, सेपरेट खातं पाहिजे. तेच खात्याचं इथे तपशील भरायचा आहे तुम्हाला. बँक खातेधारकाचे नाव जे असेल ते म्हणजे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तो येतो तुमचा बँक खाते क्रमांक, जो अकाउंट नंबर असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. खाली आल्यानंतर आय-एफ-सी-आय कोड. आय-एफ-सी-आय कोड बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतो, की आय-एफ-सी-आय कोड नक्की काय आहे? तर तुमचं जे पासबुक असतं त्याच्या फ्रंट पेजवरती तो आय-एफ-सी-आय जो कोड असतो, तो तिथे मेन्शन केला असतो. नाहीतर तुम्हाला ऑनलाईन जर बघायचा असला तर कुठल्याही बँकेचं नाव टाकायचं
IFSC कोड असं लिहायचं, क्रमांक खात्याशी जोडलेला आहे का? म्हणजे तुमचा जो आधार कार्ड जो आहे ते तुमच्या बँकेशी जोडले. के-वाय-सी आता प्रत्येकाने मोस्टली केलेली असेल आणि ज्यांनी आता नवीन ओपन केलेलं असेल अकाउंट, त्यांनाही आधार कार्ड कंपल्सरी असेल. मित्रांनो, कुठल्याही ₹1 बँक अकाउंट ओपन करताना तुम्हाला लागणार नाही. याच्या आधीचा मी व्हिडिओ जस्ट अपलोड केलेला आहे. पंतप्रधान जनधन योजनेसाठी तुम्ही ज्या काही महिला असतील त्यांना हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ येतो. त्यांना ₹1ही न देता झिरो बॅलन्समध्ये अकाउंट ओपन करता येईल. कुठल्याही बँकेत जाऊन सर तुम्ही झिरो बॅलन्सवरती जे आहे ते अकाउंट ओपन करता येईल. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा ज्यांच्याकडे अकाउंट नाही आहे. तर बघा तुम्ही केलेला असेल तो तर कन्फर्म आहे. त्याच्यानंतर एक खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी. आता इथे महत्त्वाचं आहे. आधार कार्ड जे असेल ते तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते अपलोड करायचं आहे. फ्रंट आणि बॅकचा जो असेल तो मर्ज करायचा आहे आणि तो तुम्हाला इथे अपडेट करायचा आहे. त्याच्यानंतर अधिनिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. हे त्यांनी ऑप्शन दिलेले हे तुम्हाला पण म्हणजे जे एल-सी जर असेल तर तुम्हाला एल-सी जे आहे ते इथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट जर असेल, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा असेल तर जोडा. नसेल तर तुमचं जे काही रेशन कार्ड असेल पिवळं, केशरी, तर ते तुम्ही इथे फ्रंट जो पेजचा जो आहे फ्रंट पेजला मागच्या शेवटच्या पेजला आहे ना, तिथे सर्व फॅमिलीची नावं असतात. तो कॉपी करून म्हणजे फोटो काढून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. अर्जदाराचं हमीपत्र, ते एक हमीपत्र कालच्या दिवशी जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये सर्व एक्सप्लेन केले, की हमीपत्र एक्झॅक्टली काय आहे. त्या हमीपत्रामध्ये त्यांनी थोडे डिटेल्स दिलेत, की बाबा तुम्ही हे जो फॉर्म भरताय त्यासाठी तुम्ही कुठलीही चुकीची माहिती भरत नाही. तो हमीपत्र आहे त्याच्यात. त्यानंतर येतो तो पासबुक. पासबुकचा जो पहिल्याचा जो फोटो आहे जिथे महिलेचा जो फोटो लावलेला असेल, त्याच्यानंतर बँकच्या अकाउंटचे डिटेल्स दिले असतील, तो इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र, म्हणजे एखाद्या महिलेचा जर जन्म सपोज गुजरातमध्ये झाला आहे, मध्य प्रदेशात झाला आहे, ओडिसामध्ये झाला आहे आणि त्यांनी महाराष्ट्रीयन व्यक्तीशी लग्न केलं असेल, तर त्यांच्या मिस्टराचे जे जन्म दाखला असेल किंवा आधार कार्ड असेल, त्यांचे काही प्रूफ असेल 15 वर्षाच्या अगोदरचा, तर तो इथे वोटिंग कार्ड झालं, असे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आणि त्याच्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचं, की अर्जदाराचा फोटो. अर्जदाराचा फोटोवरती तुम्ही इथे क्लिक केलं, की तुम्हाला सरळ गॅलरीमध्ये अपलोड न करता सरळ जो व्यक्ती समोर असेल के-वाय-सी त्या व्यक्ती म्हणजे महिला जी असेल ते समोर इथे लागणार आहे. त्याच्याकरता अर्जदाराच्या फोटोवरती क्लिक केल्यावरती ते फोटो समोरासमोर घेता येईल. हे हे पूर्ण डिटेल्स तुम्ही भरल्यानंतर आहे ना, तुम्हाला हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी जाणार. तो ओ-टी-पी एंटर केल्यानंतर हा जो फॉर्म आहे मित्रांनो, हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर हा सबमिट केल्यानंतर हा जो फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जर बघायचं असेल किंवा आता कुठे सबमिट झाला आहे, तर हे केलेले अर्ज जे आहेत ना, ते इथे क्लिक करून तुम्ही ह्या इथे डिटेल्स ते बघू शकता. जो फॉर्म तुम्ही सबमिट कराल, तो फॉर्मची माहिती ते इथे येईल. आशा करतो मित्रांनो, की तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती मिळाली असेल, की कसा फॉर्म भरायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. अ, या व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत जोडून राहा. येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला हळू बघायला मिळतील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.